छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गतवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले होते. तर या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. तर त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 206 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर राज्यातील अनेक भागामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झोडपले होते. तर यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांपासून हिरावला होता. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 1,48,000 हेक्टरला अवकाळी पावसाचा जे आहे प्रचंड तडाखा बसला होता. तर या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 206 कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून प्रत्यक्षात या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर जिल्ह्यातील 2,64,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर गतवर्षी खरीप पिकासह रब्बी पिकाचेही अवकाळी पावसाने तडाख्याने मोठे प्रमाणात नुकसान झाले होते. तर दरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून 9,67,000 शेतकऱ्यांना 709 कोटी 92 लाख इतका निधी जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाईची मदत जी आहे मंजूर करण्यात आलेली आहे. जवळपास 709 कोटी रुपये रक्कम जी आहे मंजूर करण्यात आलेली आहे. तर ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर या 31 मार्चपर्यंत जी आहे ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना जी आहे जमा जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. धन्यवाद.